थोड़ा चेहरा खींचे तो अच्छा आएगा। चेहरा भी मांगता है? हाँ, तुम बोलेगा वैसा बनाएगा। पहले चेहरा मांगता है तो ले, चेहरा भी ले लो। नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि इंट्रो मध्ये तुम्ही पाहिलेच आहे आज आपण काय करणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी आलो होतो आणि आपली मासेमारी करून झालेली आहे। आणि आता सर्व जे भागी आहेत, खलाशी आहेत, ते पुढे बसून विश्रांती करत आहेत आणि बोट आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समुद्राचा आणि बोटीचा व्ह्यू कसा वाटत आहे ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, जर तुम्ही फिश लवर असाल आणि जर तुम्ही सुरमई, पापलेट, कोलंबी आणि बोंबील ह्यापेक्षा एखादा मासा खाल्ला नसेल तर तुम्ही खरे फिश लवर नाही। आणि मित्रांनो, आज आम्ही सुद्धा बोटीवर एकदम ताज्या जिवंत बोंबलाचे आंबट बनवणार आहोत आणि त्यासाठी जे बोटीचे खलाशी आहेत ते बोंबील साफ करण्याचे काम करत आहेत। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बोंबील साफ केलेले आहेत। ह्यापेक्षा ताजी मासळी तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही। हा पाहू शकता कशा प्रकारे पायामध्ये सुरी पकडली आहे ह्याने आणि बोंबील कापत आहे। आणि इथे दुसरीकडे कांदे कापण्याचे काम चालू आहे। पाहू शकता कशा प्रकारे बशीमध्ये तो कांदा कापत आहे। मित्रांनो, आपला कांदा कापून झालेला आहे आणि ह्या मोठ्या अशा टोपामध्ये आपण कांदा, लसूण, चिंच आणि मीठ ऍड केलेले आहे। त्याचप्रमाणे आपण आगरी कोळी मसाला ह्यामध्ये ऍड केलेला आहे आणि हळद सुद्धा ऍड करत आहोत। तर ह्या सर्व मिश्रणामध्ये आपण तेल टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून घेत आहोत, ते कालून घेत आहोत। ही बोटीवर जेवण बनवण्याची एकदम सोपी आणि खूप चांगली पद्धत आहे, कारण ह्या रेसिपीसाठी जे काही लागते ते आधीच एकत्र करून कालवले जाते, त्यामुळे गॅस सुद्धा जास्त वाया जात नाही आणि बोटीवरची सर्व मासळी फ्रेश असल्यामुळे चव सुद्धा खूप लागते। तर सर्व मिश्रण आता चांगल्या प्रकारे कालून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये फक्त पाणी ऍड करणार आहोत आणि पाणी ऍड करून झाल्यानंतर ते आपण चुलीवर मांडणार आहोत, गॅसवर। तुम्ही पाहू शकता खोल समुद्रामध्ये आता संध्याकाळ होणार आहे आणि कशा प्रकारे आमची बोट चालली आहे। एकदम सुंदर असे दृश्य आहे। आपण टोपामध्ये पाणी ऍड करून ते आपण चुलीवर मांडलेले आहे। आता फक्त आपल्याला ह्याला एक उकाळा द्यायचा आहे। हे बॉईल झाल्यावर आपण त्याच्यामध्ये पाहू शकता बोंबील ऍड करत आहोत, ताजे ताजे धुतलेले बोंबील। तर मित्रांनो, ही एक आंबट बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि हिला जास्त वेळ लागत नाही, कारण बोंबील शिजण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो। तर 5 ते 10 मिनिटात लगेच बोंबील शिजून जातात। आणि तुम्ही पाहू शकता सर्वांना खूप जोराची भूक लागलेली आहे आणि प्लेटीमध्ये त्यांनी भात सुद्धा वाढलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे आंबट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे। प्रत्येकासाठी वेगवेगळी बशी सेपरेट। इथे तुम्ही पाहू शकता तर आपल्या बोंबलाच्या आमटाला उकाळा आलेला आहे आणि एकदम गरम गरम बोंबलाचे आंबट खूप स्वादिष्ट लागते। तर आपण वेळ न घालवता लगेच जेवणाला सुरुवात करणार आहोत। बघा, गॅस बंद करायला सुद्धा थांबला नाही, चालू गॅसवरच टोप उतरवलेले आहे
आणि आता आपण पाहू शकता सर्वांना ते रसा वाढणार आहेत प्लेटीमध्ये. इथे आपण काही वेस्ट करणार नाही. पुन्हा लागलं तर पुन्हा घेतील, परंतु वेस्ट नाही करायचे फूड जास्त. तर मित्रांनो, कसं दिसतंय एकदम ताजं ताजं गरम गरम बोंबलाचं आंबट. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडले असेल तर जेवायला सुद्धा येऊ शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.